आज आपण एका अशा सत्याबद्दल बोलणार आहोत जे जवळपास प्रत्येक घरात दिसतं, पण कोणी त्याबद्दल गंभीरपणे विचार करत नाही. आपल्या घरातली आई, आपली बहीण, आपली पत्नी किंवा मुलगी, या सगळ्या महिला दिवसरात्र एकच काम करत असतात. सगळ्यांची काळजी घेणं, सकाळी सगळ्यांपेक्षा आधी उठणं, घर साफ करणं, सगळ्यांसाठी नाश्ता बनवणं, मुलांना शाळेसाठी तयार करणं, ऑफिसची कामं करणं आणि रात्री सगळे झोपल्यानंतरच स्वतः झोपणं. पण या सगळ्या धावपळीत एक प्रश्न कायम राहतो. या सगळ्यात ती स्वतःसाठी वेळ काढते का? बहुतेक वेळा उत्तर असतं नाही. महिलांना स्वतःसाठी वेळ का मिळत नाही? आपल्या समाजात महिलांना लहानपणापासून शिकवलं जातं, घर आधी, स्वतः नंतर. म्हणून अनेक महिला स्वतःची स्वप्न, आरोग्य आणि इच्छा सगळं बाजूला ठेवतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जो व्यक्ती स्वतःच थकलेला आहे तो इतरांना किती दिवस आधार देऊ शकतो. म्हणूनच स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. सेल्फ केअर म्हणजे नेमकं काय? सेल्फ केअर म्हणजे फक्त स्पा किंवा आराम नाही. सेल्फ केअर म्हणजे आपल्या शरीराची काळजी घेणं, आपल्या मनाला शांत ठेवणं, आपल्या भावना समजून घेणं आणि स्वतःला महत्त्व देणं. सेल्फ केअर म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. महिलांच्या मानसिक आरोग्याची समस्या. आजच्या काळात महिलांवर खूप दबाव असतो. घर सांभाळा, करिअर सांभाळा, मुलं सांभाळा, समाजाचंही लक्ष ठेवा. या सगळ्यामुळे अनेक महिलांना ताण, चिंता, डिप्रेशन, थकवा यांचा सामना करावा लागतो. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अनेक महिला याबद्दल बोलतही नाहीत. त्या फक्त सगळं सहन करत राहतात. मानसिक आरोग्यासाठी काही सोपे उपाय. महिलांनी दररोज थोडा वेळ स्वतःसाठी काढायला हवा. उदा. रोज 10 मिनिट ध्यान करा. निसर्गात फिरायला जा. सोशल मीडियापासून थोडा ब्रेक घ्या. आपल्या भावना डायरीमध्ये लिहा. प्रार्थना किंवा मेडिटेशन करा. हे छोटे छोटे उपाय मनाला खूप शांत करतात. शारीरिक आरोग्याची काळजी. महिलांनी शरीराकडेही लक्ष द्यायला हवं. कारण अनेक आजार वेळेवर काळजी घेतली तर टाळता येतात. महिलांनी दररोज 30 मिनिट चालणं, नियमित स्ट्रेचिंग, भरपूर पाणी पिणं, पौष्टिक आहार घेणं, नियमित हेल्थ चेकअप या सवयी लावायला हव्यात. स्वतःसाठी वेळ कसा काढावा? अनेक महिला म्हणतात, आमच्याकडे वेळच नसतो. पण खरं सांगायचं तर वेळ बनवावा लागतो. दररोज फक्त 20 ते 30 मिनिट स्वतःसाठी ठेवा. या वेळेत तुम्ही पुस्तक वाचू शकता, संगीत ऐकू शकता, चालायला जाऊ शकता, योगा करू शकता. हे छोटे मोमेंट्स जीवनात मोठा फरक आणतात. महिलांसाठी एक महत्त्वाचा संदेश. घरातील महिला जर आनंदी असतील तर संपूर्ण घर आनंदी असतं. आई आनंदी असेल तर मुलंही आनंदी असतात. पत्नी आनंदी असेल तर घरात सकारात्मक वातावरण असतं. म्हणून महिलांनी स्वतःला प्राधान्य द्यायला हवं. प्रत्येक महिलेसाठी एक गोष्ट सांगू इच्छिते. तुम्ही फक्त आई नाही. तुम्ही फक्त पत्नी नाही. तुम्ही फक्त मुलगी नाही. तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहात. तुमची स्वप्न आहेत. तुमच्या भावना आहेत. तुमचं आरोग्य आहे. म्हणून स्वतःवर प्रेम करा. स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला एक गोष्ट सांगते. एक आई होती. ती रोज घरातील सगळ्यांची काळजी घ्यायची.
मुलांचे शिक्षण, पतीचे जेवण, घरातील प्रत्येक काम. पण या सगळ्या धावपळीत ती स्वतःकडे कधी लक्ष देत नव्हती. ना वेळेवर जेवण, ना पुरेशी झोप, ना स्वतःसाठी थोडा वेळ. एक दिवस ती अचानक खूप आजारी पडली. तेव्हा घरातील सगळ्यांना जाणवलं. घर चालत होतं कारण ती होती. पण त्या आईलाही तेव्हा एक गोष्ट समजली. काम तर आयुष्यात नेहमीच चालूच राहणार. मुलं शाळेत जातील, नंतर कॉलेजला जातील, जेवणही कसं तरी करून घेतील. पण जर तुम्हीच स्वतःची काळजी घेतली नाही, तर एक दिवस शरीरच साथ देणं बंद करेल. म्हणून महिलांनो, फक्त काम, काम आणि काम करत राहू नका. स्वतःसाठीही थोडा वेळ काढा. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. कारण तुम्ही निरोगी असाल, आनंदी असाल, तरच संपूर्ण घर आनंदी राहील. लक्षात ठेवा, स्वतःची काळजी घेणं स्वार्थ नाही. ती तुमची जबाबदारी आहे. कारण तुम्ही या जगासाठी खूप मौल्यवान आहात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एखाद्या महिलेला नक्की पाठवा. कारण कदाचित तिला आज हाच संदेश ऐकायची गरज असेल.